हाय फ्रेंड्स, आई एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण अंधेरी वर्सोवा इथे आलेलो आहोत आणि इथलं जे जेट्टीवरचं जे मार्केट आहे ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. बघत असाल एकदम फ्रेश अशी ऑरेंज आणि खवलंवाली अशी जाडी जाडी मांदळी पण आहेत. क्रेटच्या क्रेट इथे आहेत. आता ऑक्शन होईल आणि त्याप्रमाणे ही मच्छी विकली जाईल. तसंच आता कोलंबी पण तुम्ही बघत असाल छोट्या मोठ्या टोपल्या इथे भरल्या जात आहेत आणि त्याचं आता ऑक्शन होईल. ह्या कोळणी ज्या आहेत तर तुम्हाला दिसत असेल ऑक्शन करतायत आता. इथे छानपैकी समुद्री पांढरी कोलंबी जी फार दुर्मिळ आहे आणि चांगली जाडी आहे ती पण इथे विकायला आहे. तुम्ही बघत असाल टपच्या टप तिथे ऑप्शन वरती विकले जातात. आता हे ऑप्शन त्यांचं चाललेलं आहे. एकदम ताजी ताजी अशी व्हाईट कोलंबी जी दुर्मिळ असते ती सुद्धा इथे आहे. आता यांचं ऑप्शन चालू आहे. आता ऑप्शन बघितल्यावर आपल्याला यांचे रेट नक्की कळतील. तुम्ही बघत असाल आता इथे ऑप्शन चालू आहे कोलंबीचा. एक टब आहे तो 550 ला तुम्हाला इथे मिळतो. तो ब्लू कलरचा जो टब आहे छोटी कोलंबी आहे पण एकदम ताजी आहे. तो 550 ला त्या म्हणतात. आता तुम्ही बघितलं असेल बोटीतून ही एकदम ताजी अशी कोलंबी आलेली, एकदम नुकतीच अगदी बोटीतून आलेली पण छोटीशी कोलंबी आहे पण ताजी आहे ती. तुम्ही बघत असाल मांदळी किती ताजीच्या ताजी आलेली आहे. आणि ह्या सीझनला म्हणजे आत्ता ह्या महिन्यामध्ये थोडी मच्छी कमी आहे कारण का गारगार वारे सुटले असल्यामुळे मासे जरा कमी आहेत. पण तरी पण ताजे मासे तुम्हाला ह्या वर्सोव्याच्या जेट्टीवरती अगदी तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन वाईज इथे तुम्हाला मच्छी मिळते. ह्या ज्या कोळणी आहेत आपल्या स्थानिक लेवलवरच्या त्या इथून मासे घेऊन येतात आणि त्यांच्या लोकल मार्केटमध्ये ते मासे विक्री करत असतात. तुम्ही बघत असाल इथे ताजी ताजी अगदी जेट्टीवरती कोलंबी आली, एकदम चकाकीत अगदी कोलंबी आहे आणि ही खूप टेस्टी असते कारण ही फ्रेश आहे. आता ह्या ज्या कोळणी असतात त्या तुम्ही बघितलं असेल ऑप्शन करताना आता त्या घेऊन जातील आणि त्यांच्या लोकल मार्केटमध्ये त्या उद्या संडे आहे तर त्या विकायला बसतील किंवा आज सुद्धा त्यांच्या मार्केटमध्ये विकतील त्या मच्छी. कोलंबीच आहे का दुसरी काय नाही मच्छी? बोटीतून आलेली जी मच्छी असते ती तिथे बंदरावरती आता ही आलेली आहे आणि त्या कोळणींच्या समोर आता ती त्याचा लिलाव होईल. आणि मग लिलाव झाल्यावर आपल्यासारखे छोटे मोठे जे घरगुती लेवलचे लोक असतात ते त्यांना कोळणींकडून घ्यायचं हे कंपल्सरी आहे. आणि ज्या बाकीच्या ज्या व्यवसाय करणारे मासे विक्रेते करणारे जे कोळणी असतात ते त्या कोळणींकडूनच तुम्हाला मासे तुम्हाला घ्यायचे आहेत ऑप्शन करून. आणि मग तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलवर किंवा तुम्हाला जर का ऑनलाईन मासे विकायचे असतील तर तुम्हाला त्या कोळणींकडूनच मासे घ्यावे लागतील आणि मग तुम्ही ते मासे विक्री करू शकता. तसं आता हे ह्या ज्या समुद्री चिंबोऱ्या आहेत रंगीत असतात त्या पण खायला खूप टेस्टी लागतात. त्यासुद्धा इथे बोटीतून आता आलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल केवढी तरी मच्छी आलेली आहे. रावस, चिंबोऱ्या, जाडी, बारीक कोलंबी, मांदळी हेच मासे जास्त मला दिसतात ह्या बाजारात. म्हणजे बोटींना जो बाजार लागतो तेच मासे आपल्याला या कोळणींकडे मिळणार ज्या ऑप्शनला बसणार त्या. शेवंट्या म्हणजे लॉबस्टर जे खूप लोकांना आवडतात आणि जास्त करून हॉटेलला सप्लाय होणारा हा बाजार आहे.
पण आता त्याचं अजून ऑप्शन झालेलं नाही. आता ऑप्शन झाल्यावरती आपल्याला बघायला मिळेल. शेवंड्या, लॉबस्टर तुम्ही बघत असाल, हा बोटीतला माल आलेला आहे. पाकट आहे आणि खूप जाडी जाडी कोलंबी आहे, तुम्हाला दिसली असेल. मिक्स मच्छी आहे, ती आता सगळं वेगळं सॉर्टिंग करणं चाललेलं आहे. तर इथे हा पाकट, तो सुद्धा किती मोठे बघा, मोठे मोठे पाकट पण आहेत. छोटे मोठी ढोमी, परत समुद्री चिंबोऱ्या, पाकट, रावस, शिंगाळे, भरपूर प्रकारची ही मिक्स मच्छी आहे. आता ते सॉर्टिंग करणं त्यांचं चालू आहे. तुम्ही बघत असाल, ही समुद्राची ही पांढरी कोलंबी जी अतिशय टेस्टी असते आणि महाग पण असते, ती सुद्धा आता ही समुद्रातून काढली, म्हणजे ह्याच्यातून बोटीतून काढलेली आहे. आता त्याचं पण ऑप्शन होईल. चला आपण बघूया. क्रेट ह्या चिंबोऱ्या, ज्या समुद्री चिंबोऱ्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि अंडीवाल्या आहेत. तुम्ही बघत असाल केवढे तरी हे पिंप भरून मच्छी इथे आलेली आहे. आता ते त्यातला बर्फ वेगळा करून आता ह्याचं ऑप्शन होणार आणि या कोळणी आपल्या बाजारामध्ये विकायला. हळूहळू आता मच्छी यायला लागलेली आहे आणि आता ऊन पडायला लागला असल्यामुळे मच्छी आहे ती समुद्रामध्ये वरती वरती यायला लागलेली आहे. कारण थंडीमुळे ती खाली गेली होती, त्यामुळे मार्केटला मासे नव्हते, पण आता यायला लागलेत आणि बऱ्यापैकी मासे आता आज मला दिसत आहेत. तुम्ही बघत असाल, ह्या जाड्या जाड्या लेप्या आहेत, परत धुमी आहेत, शिंगाळे आहेत, कोलंबी आहे. हे सगळ्या प्रकारची जाडी बारीक, लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, चोर बोंबील आहे, पाकट आहे. सगळ्या प्रकारची मच्छी इथे आता उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता. बघत असाल, हा हेकरू बघा, केवढा तरी जाडा हेकरू आहे. बाजारामध्ये भरपूर आता चहल पहल आहे आणि मासे भरपूर यायला लागलेत. हळूहळू मासे येतील आणि मे पर्यंत भरपूर अगदी तुम्हाला मासे उपलब्ध होतील. छान मार्केट आहे आज. पण कोलंबी, बोंबील नाही दिसत. कोलंबी पांढरी, लाल, मांदेळी असे बारीक सारीक आहे, पण जाड्यातली कोलंबी. काय ही लाल कशी आहे कोलंबी? कुठली? ही 300ला दिली. तुम्ही बघत असाल, हे जे कोलंबीचे वाटे आहेत ते लाल कलरच्या कोलंबीचे 300 रुपयाला आहेत. 500ला दिली. 500. ही व्हाईट कोलंबी जी आहे ती पाटी आहे, ती 500 रुपयाला आहे. ही कोलंबी कशी आहे? ही 450. मोठा वाटा आहे 450ला. कसा वाटा बोलतात? 400चा. राणी माशी तुम्ही बघत असाल, 400 रुपये वाटा आहे. हे ढोमी मच्छी आहे, 600 रुपयाला जवळजवळ 4-6 पीस आहेत. 6 पीसेस आहेत. साधारण 300 रुपये बारीक कोलंबी आहे लाल कलरची आणि 500 रुपये मोठा वाटा आहे, म्हणजे ती त्यांची पाटी, आणि 1200 रुपयाला व्हाईट कोलंबी. पण चांगलं मार्केट आहे, तसं एवढं काही महाग नाही आहे. कम्पॅरेटिव्हली छान मार्केट. ही पांढरी कोलंबी तुम्ही बघत असाल 1000 रुपयाला आहे. भरपूर आहे पण पांढरी कोलंबी. हा वाटा सगळी 4-4 मांदळीचा वाटा आहे 300 रुपयाला. भरपूर आहे. कसा मांदळीचा वाटा मावशी? मांदळी 300 रुपये वाटा. छोट्या छोट्या टोळ आहेत, 300 रुपये वाटा आहे.
हीच मच्छी आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या लोकल मार्केटमध्ये डबल टिबल रेटने मिळत असते. पण इथे हा होलसेलनी भरपूर प्रकारची मच्छी घेतात आणि भरपूर प्रमाणात, म्हणून त्यांना बंदरावर आल्यामुळे ऑप्शन वाईज स्वस्त मच्छी मिळते. एक कणा बरे आहेत ना तुम्ही? बरे हो मस्त. नाही ग, नको तसं करू. भाव घ्यायलेला आहे राजा. भाव होते मी देन ना. तू 5वी घ्यायलेला भाव मी 2000 घेन. कमी ना घेवायची ना. नाते रेवून दे, नाते नको तू. तुमचं काय, तुम्ही दिसल्या नाहीत मला म्हणजे दुसऱ्यांच्या शूट मध्ये पण. आम्ही काय होतात करणार? का? कारण मी काय आले नाही, त्यांच्या परीक्षा होत्या ना. हा असता ना तुम्ही, बरोबर आहे. तसं छोटे छोटे हेकरू जे वाट्यावरती आपल्याला 100 रुपये 200 रुपये आपल्या लोकल मार्केटमध्ये मिळत असतात, ह्यांच्याकडे पाट्यावरती इथे आहे पाटीच्या पाटी 300 रुपये पाटी आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 70-80 पीसेस आहेत. हे ढोमी आहेत, चांगले जाडे जाडे पण ताजे आहेत. ते 300 रुपये वाटा आहे. तुम्ही बघू शकताय 3च आहेत पापलेट, पण मोठी आहेत. नाही हे कसे? हा 4,000ला 3 आहेत, पण खूप जाडी आहेत. ते 4च आहेत. 250 काय पापलेट आहेत ह्या ह्या ताईंकडे आहेत, त्या 4 आहेत. ती 2000ला बोलतात. तुम्ही बघत असाल केवढा मोठा हा पापट आहे. बापरे, त्याची शेपूट बघा बाबा, केवढी अशी एकदम दोरी सारखी. आणि इथे काळ्या वाम पण आहेत. हे बघा काळी वाम. तुम्ही बघत असाल ही 4 पापलेट आहेत, ती 2000ला म्हणतात. तुम्ही बघत असाल एकदम फ्रेश असं पापलेट आहे बघा. माझ्या पंजापेक्षा पण मोठं हे मोठे आहे आणि बाकीचे थोडे थोडे छोटे. 2000ला 4 बोलतात. बोटीतून आलेली ही जी कोलंबी आहे त्याला बर्फानी अगदी बर्फात ठेवलेलं असतं. आणि आता ह्या पिंपातली सगळी मच्छी त्या ऑप्शन करायला बसलेल्या आहेत. त्या त्यांच्याकडे सुपूर्द केली जाते आणि मग ऑप्शन करून विकत असतात. तुम्ही बघत असाल केवढं मोठं कापरी पापलेट आहे, जवळजवळ 1.5-2 किलोचे. हे कसे मावशी, हे कसे पापलेट मावशी? हे पापलेट 5,000ला आहेत. ती 5 पापलेट आहेत, पण कापरीची आहेत. एकदम ताजी ताजी आहेत, पण खूप महाग आहेत. पण तरी पण लोक घेत असतात, म्हणून ह्या इथे ऑप्शन चालतोय. 3,000ला आहेत. एक तो वाटा जो आहे पापलेटाचा. आता ही 2 मोठी पापलेट आहेत, तुम्हाला दिसत असतील. ही बघा, ही जी 2 आहेत एकदम चमकीची आहेत, ती 3,000ला म्हणतात 2. तुम्ही बघत असाल ह्या शेवंड्या पण आलेल्या आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या जाड्या जाड्या. हे सगळं हॉटेल सप्लाय आहे. घरगुती लेवलवर जास्त कोण हे घेत नाही. हे सगळे ज्या शेवंड्या वगैरे ही मोठी पापलेट आहेत, ही सगळं हॉटेलला जाणार आहे, हॉटेल सप्लाय आहे. तुम्ही बघत असाल ही जाडी जाडीची कोलंबी आहे. हे पूर्ण त्यांचं जे हे आहे वाटा तो 800 रुपयाला आहे. ते 1500 रुपये बोलतात.
पापलेट जे आहे ते 2.5 किलोचे एकदम जाड असं हे पापलेट आहे, तुम्ही बघू शकता. जवळजवळ 2.5 किलो. आता पापलेट आहे ती हळूहळू यायला लागलेली आहे, तुम्ही बघत असाल, पण एकदम ताजी आणि कापरी पापलेट आहेत. ही जी कापरी पापलेट आहे ती 4-4 हजाराला वाटा आहे यांच्याकडे. ऑप्शन करून तुम्हाला कितीला बसतात ते तुम्ही बघायचे, पण साधारण 4 हजाराला 2 पापलेट किंवा 3 पापलेट. ही 1/2 किलोची एक कोलंबी आहे. अंधेरी वर्सोवा जेट्टीवरचे होलसेल मार्केटला तुम्हाला येण्यासाठी अंधेरी स्टेशनला उतरायचंय आणि तिथून तुम्हाला 20 रुपये शेअर ऑटो मिळते आणि बस सुद्धा तुम्हाला 221 नंबरची ही बस आहे, तो तुम्हाला इथपर्यंत सोडते. तसंच हे मार्केट जे आहे ते दुपारी 1:30 वाजता सुरू होतं, ते 4-4:30ला बंद होतं. पण सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 4 वार आहे, तेव्हाच हे मार्केट भरतं. एरवी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे मार्केट नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे होलसेल मार्केट आहे. तुम्ही ऑप्शन वाईज तुम्ही इथून मच्छी घ्यायची आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे मासे मिळू शकतात, किंवा घरगुती लेवलवर तुम्हाला मासे हवे असतील तरी सुद्धा ऑप्शनवरच तुम्हाला इथे मासे घ्यायला लागतील. अंधेरी वर्सोवा जेट्टी होलसेल फिश मार्केट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.